आम्हाला आनंद होईल माननीय धनंजय मुंडे साहेब तळागाळातल्या लोकांपर्यंत आणि 18 पगड जातीच्या लोकांपर्यंत पोहोचलेला नेतृत्व आहे। काही कारण बीड जिल्ह्यातले काही त्यांच्या मनात विष आहे असे लोक साहेबांच्या विरोधामध्ये उभा राहत आहेत। ते अतिशय दुर्दैवी आहे। मी त्यांचं ह्या ठिकाणी नाव घेत नाही, परंतु काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे। लोकनेता धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपद मिळालं पाहिजे, कारण की काही संतुष्ट लोकांना अगोदर खोंडा घालून त्यांचे मंत्रिपद सोडावं लागलं त्यांना। तरी पण सत्य परेशान है लेकिन पराजित नहीं है। तरी आमच्या सर्व धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीतील हजरत उमर शाह वली दर्गा जो आहे तो या ठिकाणी चादर चढवण्यात आली आणि माझ्यासोबत मुस्लिम बांधव पण आहेत, भैयाजी धर्माधिकारी देखील आहेत। खरं पाहिलं तर प्रत्येक कार्यकर्ता एक वेगवेगळे उपक्रम राबवतोय। आज काल धनंजय मुंडेंना परत मंत्रिपद मिळणार अशा बातम्या ज्या आहेत ते प्रकाशित झालेत। त्याचबरोबर सुनील शेळके हे दोन्ही एक त्यांचं दोघांचं पण मैत्रीचं नातं आहे, दोघांना पण सोबतच मंत्रिपद मिळणार असल्याच्या बातम्या प्रकाशित झालेत। काय प्रतिक्रिया? आम्हाला आनंद होईल माननीय धनंजय मुंडे साहेब तळागाळातल्या लोकांपर्यंत आणि 18 पगड जातीच्या लोकांपर्यंत पोहोचलेला नेतृत्व आहे। काही कारणास साहेबांना सत्तेतून मंत्रिपद सोडावं लागलं, परंतु आमची शेवटच्या क्षणापर्यंत अशी आम्हाला अपेक्षा आहे की पक्ष त्यांना पुन्हा मंत्रिपदावर रुजू घेतील आणि सर्व जातींना घेऊन चालणारं नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रामध्ये आक्रमक होईल। आणि खरं तर पक्षाने आता संधी द्यायला पाहिजे, परंतु काही बीड जिल्ह्यातले काही त्यांच्या मनात विष आहे असे लोक साहेबांच्या विरोधामध्ये उभा राहत आहेत। ते अतिशय दुर्दैवी आहे। मी त्यांचं ह्या ठिकाणी नाव घेत नाही, परंतु काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे आणि पूर्ण बीड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये साहेबांची काय छाप आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। खरं ते देखील या दर्ग्याला चादर चढवण्यासाठी नियमितपणे यायचे, मात्र वाढदिवस असून ते आज नाहीत आणि त्यांचा वाढदिवस तुम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे करतायत। नेमकं काय प्रतिक्रिया? साहेबांनीच असं आवाहन केलेलं आहे की अजितदादा आपल्यातून गेलेले आहेत, त्यामुळे माझा वाढदिवस जे ते एकदम साध्या पद्धतीने हे करा। कुठलेही पोस्टर बॅनर न लावता सामाजिक उपक्रम राबवा, ज्याच्यातून लोकांना त्याचा फायदा मिळेल। काल धनंजय मुंडेंना परत मंत्रिपद मिळणार अशा बातम्या प्रकाशित झाल्या। तुम्ही एक उपनगराध्यक्ष म्हणून कारभार पाहिलाय, तुमची काय प्रतिक्रिया या होत असलेल्या प्रकाशन बातम्यावर? लोकनेता धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपद मिळालं पाहिजे, कारण की काही संतुष्ट लोकांना अगोदर खोंडा घालून त्यांचे मंत्रिपद सोडावं लागलं त्यांना। तरी पण सत्य परेशान है लेकिन पराजित नहीं है। तरी आमच्या सर्वांच्या भावना आहेत की त्यांना हे उमर शावली दर्गाच्या समोर आम्ही प्रार्थना करतो की धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि मिळावं, एवढीच सदिच्छा। भैया, तुमच्या काय प्रतिक्रिया या ठिकाणी चादर चढवल्याच्या नंतर? हजरत उमर शावली बाबा आपल्या परळी वजनात आणि परळी पंचकृषीतील एक महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे। इथे हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित या ठिकाणी श्रद्धा ठेवतात आणि हजरत उमर शावली बाबा दर्गाला मी प्रार्थना करतो बाबांना की जी परळीकरांची इच्छा आहे, तमाम महाराष्ट्रातील तरुणाईची इच्छा आहे की आपले धनंजयजी मुंडे साहेबांना एक राज्याची जबाबदारी मिळावी आणि निश्चितपणाने ते नक्कीच होईल। आणि त्याचबरोबर आपल्या परळीवर जे आता जलसंकट घोंगावत आहे ते सुद्धा दूर व्हावं, परळीकरांना पाणी मिळण्यासाठी आपला वान प्रकल्प लवकरात लवकर भरावा। आपल्या धनंजयजी मुंडे साहेबांची, पंकजाताईची, आदरणीय सुनेत्रा वहिनींना दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांची कीर्ती प्रतिष्ठा पूर्ण महाराष्ट्रात अजून वाढावी, यासाठी आम्ही सर्वजणांनी हजरत उमर शावली बाबांना आज प्रार्थना केली आहे। ओके, धन्यवाद। खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील काहीही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या वाढदिवसानिमित्त मुस्लिम बांधवांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया, बीड, परळी।